कोल्हापूर शहरातील विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। शहरातील बिंदू चौक येथे सायंकाळी हा सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या शीर्षकावरून वाद सुरू केला होता। त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। इथून पुढे कोणत्याही महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यास तशाच तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे। भिडे नावाचा माणूस आज शिवराज्याभिषेक होत असताना या शिवराज्याभिषेकाला विरोध करतो आणि तरी सुद्धा इथलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं, परंतु राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या भिडे नावाच्या किड्याला अटक करत नाही। खऱ्या अर्थानं हा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही एक चांगला प्रयोग सुरू केलेला आहे की इथून पुढं कोण शिवाजी महाराजच नव्हं कोणत्याही महापुरुषांच्यावर कुणीही जर का चुकीची वल्गना केली तर त्याला बिंदू चौकामध्ये जशाच तसं उत्तर देऊन त्यांना महाराष्ट्र आणि कोल्हापूर हा पुरोगामी विचाराचा आहे हे दाखवून देण्याच्या उद्देशानं आज आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन केलं होतं। भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये दंगले करून लोकांना आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्याचं काम स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पक्ष करत आहे आणि आजची लढाई नाही आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन आम्ही केलं जरी असेल तरी सुद्धा हा एक आम्ही एल्गार पुकारलेला आहे आणि ही आमची विचाराची लढाई आहे। ही तलवारीची लढाई नाही आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये सर्व शिवशक्ती भीमशक्ती समस्त छत्रपती शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर प्रेम करणारे महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो आम्ही हा एल्गार पुकारलेला आहे। जर हवा असेल तर आमच्या एल्गारला त्यांनी उत्तर द्यावं आणि बिंदू चौकात द्यावं। डिफेन्ससाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।